नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे। सर्वप्रथम मला हे सांगा की एक व्यक्ती आहे, एक विद्यार्थी आहे की जो वर्गामध्ये हजर नाही आहे आणि दुसरा एक व्यक्ती आहे की जो वर्गामध्ये हजर आहे मात्र फुल्ली फ्रेश नाही आहे, एनर्जेटिक नाही आहे, रिफ्रेश नाही आहे, पेंगुळलेला आहे। तर तो हजर असून पण त्याचं झालेलं नुकसान आणि दुसरा गैर असून झालेलं नुकसान हे दोन्ही सेमच असणार आहे। अनेक उदाहरण, समजा एक व्यक्ती आहे ती 1.5 तास ते 2 तास काम करते आणि ते होणार काम, समजा एखादा फुल्ली फोकस्ड आणि फुल्ली एनर्जेटिक असणारी व्यक्ती तेच काम जर तासाभरामध्ये करत असेल तर होणारा फायदा, तर ते होणारा फायदा कसा करून घ्यायचं याबद्दलची माहिती मी आता या टिप्स मध्ये करून देणार आहे की ज्यामधून तुम्हाला फुल्ली फोकस्ड, फुल्ली एनर्जेटिक, फुल्ली इफिशियंट, कार्यक्षम कसं राहता येईल हे मी सांगणार आहे। फुल्ली एनर्जेटिक, कार्यक्षम राहण्यासाठी आपल्याला मॉर्निंगला काही ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे, मात्र तत्पूर्वी आपल्याला झोपण्यापूर्वी देखील काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। त्यापैकी एक म्हणजे आपल्याला रात्रीचं जेवण जास्त हेवी घेऊन चालणार नाही। दुसरी गोष्ट अशी की रात्री जेवण झाल्यानंतर आणि झोपण्याचा कालावधी या दरम्यान साधारणपणे 1 तास ते 1.5 तासाचा कालावधी असावा। त्यानंतरची गोष्ट अशी की त्या कालावधीमध्ये मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर व्हायला नको, कारण मोबाईलच्या स्क्रीन मधून जे रेज आपल्या डोळ्यामध्ये जातात त्यामुळे आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही आणि त्यानंतर आपल्याला साऊंड स्लीप, गाढ निद्रा मिळणं गरजेचं आहे। यामध्ये झोपेचा कालावधी मॅटर करत नाही तर क्वालिटी स्लीप मॅटर करते। एवढ्या गोष्टी आपल्याला मॉर्निंगला उठण्यानंतर ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्याच्या आधी याची तयारी करून ठेवणं हे गरजेचं असते। फुल्ली फोकस राहण्यासाठी आदल्या दिवशी आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती मिळालीच। आता आपण काय करणार आहे की मॉर्निंगला उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर जे आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्यापैकी पहिलं म्हणजे काय तर आपल्याला मेडिटेशन करायचं आहे। मग मेडिटेशन साधारणपणे 5-10 मिनिटं, 15 मिनिटं आपल्या सोयीनुसार आपण करू शकतोय। मेडिटेशन कसं करायचं ही माहिती आपण मिळवू शकतोय। त्याबरोबर आपल्याला प्राणायाम पण करायचा आहे। मेडिटेशन आणि प्राणायाम केल्यामुळे काय होईल की आपण फुल्ली फोकस राहण्यासाठी, एखाद्या गोष्टीवर आपली एकाग्रता वाढण्यासाठी त्याचा फायदा होईल। आता आपल्याला आपलं शरीर फिट आणि फाईन राहण्यासाठी आपल्याला काही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। मग त्यासाठी साधारणपणे 15 मिनिटं आपल्याला बाजूला काढावे लागतील। तर या 15 मिनिटांमध्ये कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइज करायचं त्यासाठी अगदी प्ले स्टोअरवर, ऍपलच्या स्टोअरवर तुम्हाला 7 मिनिट एक्सरसाइज एक ऍप मिळून जाईल। त्यामधून त्या 7 मिनिटांमध्ये आपण काय काय ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजेत एक्सरसाइजच्या रिगार्डिंग ते तुम्हाला समजून येईल। त्याबरोबरच आपल्याला दोरी उड्या समजा 250 करायचं म्हटलं ते देखील फायदेशीर ठरू शकत आहे। किंवा त्या बरोबरीनं सूर्यनमस्कार 12 करायचं म्हटलं तर आपोआपच काय होतं की सूर्यनमस्कारामध्ये एकामध्ये साधारणपणे 12 आसनं असल्यामुळे 144 आसनांचा आपला सराव होऊन जातोय, कसरत होऊन जाते आणि शरीर आपलं लूज होतंय आणि त्याचा आपल्याला दिवसभरामध्ये फिट अँड फाईन राहण्यासाठी आणि पूर्णपणे उत्साही राहण्यासाठी मदत होते। फुल्ली फोकस्ड, पूर्ण कार्यक्षम राहण्यासाठी काय करायचे सांगितलेले टिप्स बरोबर आणखी ऍडिशनल टिप्स मी आपल्याला देऊ शकतो की ज्यामुळे सोने पे सुहागा असं काम होऊन जाईल। म्हणजे आपल्याला आपला माइंडसेट स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होऊन जाईल। त्यापैकी एक म्हणजे काय तर बॉक्स ब्रीदिंग। हे बॉक्स ब्रीदिंग नेमकं काय असते तर तुम्हाला मी त्याबद्दल थोडक्यात सांगतो की ते श्वसनाचे रिगार्डिंग असे एक ऍक्टिव्हिटी आहे। त्याच्याशी डिटेलमध्ये ते नेमकं कसं करायचं हा व्हिडिओ मी नंतर करणारच आहे। आणि यामध्ये जे आहे वेगवेगळे प्लेयर्स असतात की जे नेट प्रॅक्टिस करतात आणि त्यावेळी त्यांचं असणारं माइंडसेट आणि संपूर्ण क्राऊडच्या समोर ज्यावेळी ते स्वतःला परफॉर्म करत असतात अंडर प्रेशर त्यावेळी असणारं माइंडसेट यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक असते। तर ते स्ट्रॉंग माइंडसेट मिळवण्यासाठी बॉक्स ब्रीदिंग एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे। मग त्याबरोबर आपल्याला योग निद्राही करता येईल। योग निद्रा ही 10 मिनिटाची ऍक्टिव्हिटी असते, मात्र योग निद्रा केल्यामुळं साधारणपणे 3 ते 4 तास झोप घेऊन आपण जर जागे झालो तर आपल्याला जेवढं फ्रेश वाटतंय तेवढं फ्रेश आपल्याला 10 मिनिटाची ती योग निद्राची ऍक्टिव्हिटी केली की आपल्याला फ्रेश वाटते, हे एक करता येईल। आणि त्याबरोबर अनेक सांगितलं एक साधं म्हणजे कुठलं तर सूर्यप्रकाशामध्ये चालणं, एक साधारणपणे 15 मिनिटासाठी सकाळी 11च्या आधी कोवळं ऊन जे असते अशा वेळी जर आपण त्यामध्ये चाललो, कोवळं ऊन आपल्या अंगावर पडलं तर आपोआपच काय होतं की दिवसभर आपण कार्यक्षम राहण्यासाठी, फुल्ली फोकस राहण्यासाठी त्याची मदत होते। यामध्ये आणखी एक गोष्ट ऍड करता येईल ते म्हणजे काय तर गरम पाणी पिणं सकाळच्या सत्रामध्ये। पण गरम पाणी नेमकं कसं प्यायचं यासाठी काही स्टेजेस आहेत, त्या स्टेजेसनुसार ते पुढे सरकावं लागतं। त्याबद्दल मी डिटेल माहिती आता ह्या व्हिडिओमध्ये देत नाही, तर पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी देणारच आहे। मग त्याबरोबरीने आपल्याला आणखी गोष्ट करता येईल
पण गरम पाण्याबद्दल सांगतो की गरम पाणी रेग्युलर घेणारी व्यक्ती आजारी पडण्याचं त्याचं जे प्रमाण असते आपोआपच कमी असते. मग त्यामुळे काय होतं की दिवसभर फिट अँड फाईन राहण्यासाठी या गोष्टीची मदत होते. आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे काय तर कोल्ड शॉवर, म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये थंड पाण्याने आंघोळ करणे. मात्र ही गोष्ट करण्यापूर्वी तुमचे कोण फॅमिली डॉक्टर्स असतील, तुमची काय कार्यक्षमता असतील, तुमची शारीरिक क्षमता काय असेल त्यानुसार ते ठरवावं लागेल. मात्र ते केल्यामुळं दिवसभर चॅलेंजिंग कंडिशन जे असतात ते फेस कसं करायचं, त्यासाठी काय माइंडसेट आपला असायला पाहिजे, तो कसा स्ट्रॉंग बनायला पाहिजे, याच्याशी रिगार्डिंग असणारी जे काय पूर्व तयारी आहे ही गोष्टी ह्या सांगितलेल्या ऍडिशनल टिप्स मधून होऊन जातात. आता फुल्ली फोकस्ड आणि कार्यक्षम होण्यासाठी आपल्याला काय ऍक्टिव्हिटी कराव्या लागणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मिळवली. आणि या सगळ्या आपल्या डेली शेड्यूल मध्ये जर बसवायचं म्हटलं तर साधारणपणे 40 ते 50 मिनिटं आपल्या शेड्यूल मध्ये ते बसवावं लागेल. मग आपलं शेड्यूल समजा बिझी असेल आणि ते ऍडजस्ट करण्यावर टप जात असेल तर यावर पण एक मार्ग आहे. टाइम मॅनेजमेंट कसं करायचं याच्याशी संबंधित एक व्हिडिओ मी आता ह्या व्हिडिओ नंतर बनवणारच आहे, की ज्यामधून आपल्याला ही आयडिया मिळून जाईल की ज्या व्हिडिओमध्ये मी अगदी ऍडव्हान्स पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे याची माहिती मी तपशीलवार देणार आहे. तत्पूर्वी हे जे काय फुल्ली फोकस राहण्यासाठी हा जो काही व्हिडिओ मी बनवलाय तो आपल्याला कसा वाटला कमेंट मधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे बेल बटन दाबा की ज्यामुळे काय होईल की येणारे पुढचे व्हिडिओ आपल्याला तात्काळ मिळून जातील. तर आपल्या सर्वांना हे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी बेस्ट लक.